तर आपण बुद्ध्यांक म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याचा जो बुद्ध्यांक आहे, खास करून आम्ही 10वी आणि 11वीला जात असताना मुलांचा IQ चेक करतो आणि बुद्ध्यांक ठरतो कसा नेमका, तर बाय नेचर आणि नर्चर. नेचर म्हणजे आई-वडिलांचा आनुवंशिकता, म्हणजे बाबांचा IQ प्लस आईचा IQ या दोघांचं जर बेरीज केली आणि 10% वाढवलं आणि डिवायडेड बाय 2 केलं तर येणाऱ्या नवीन पिढीचा IQ असतो. म्हणजे खाण तशी माती आपण जसं म्हणतो त्या बाबतीत. आणि खास करून या IQच्या 9 लेवल असतात एकूण. म्हणजे अतिशय प्रज्ञावंत किंवा खूप हुशार मुलं हे साधारणतः 1.5% असतात आणि खूपच ज्यांना काही लक्षात येत नाही, काही नाही, हे सुद्धा 1 ते 1.5% असतात. आणि मिडल जे आहेत, ज्यांचा IQ 90 ते 110पर्यंत IQ असतो, यांचा जो गट असतो जवळपास 70 ते 75% मुलं असतात. आता प्रश्न असा पडतो की अनेक मुलं प्रचंड बुद्धिमान असूनसुद्धा जीवनामध्ये यशस्वी झालेले दिसत नाहीत. त्याचं कारण काय होतं आहे की त्या संगोपनामध्ये कुठेतरी आईबाबा, ती मुलं आणि त्यांची दिशा ही कुठेतरी चुकलेली असते आहे. मग आता ह्या IQपेक्षाही असा एखादा कुठला घटक आहे की ज्यामुळे मुलं जास्त सक्सेस होतात, किंवा ज्यांनी शाळेतच गेले नाहीत पण खूप मोठं साम्राज्य उभं केलं आहे, ज्यांना खूप आपलं म्हणजे खूप कमीही शिक्षण मिळालं आहे पण खूप मोठ्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, अशी अनेक लोकांची उदाहरणं आहेत. असा कुठला घटक आहे की ज्यामुळे की ही मुलं अतिशय प्रज्ञावंत घडतात, तर तो आहे भावनांक, म्हणजे EQ हा घटक आहे. तर ही भावनांक ही जी कन्सेप्ट आहे 1999ला डॅनियल गोलमन यांनी आपलं ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आणलेली. आणि जवळपास IQमुळे माणसं 20% डेव्हलप होतात, तर EQमुळे 80%. आणि EQ माणसाचा मरेपर्यंत वाढवता येतो, पण IQ हा फक्त 18 वर्षापर्यंत. IQच्या वेगवेगळ्या चाचण्यात EQच्यासुद्धा आपल्याकडे चाचण्या येतात. आणि खास करून EQमध्ये जी लोकं भावनिक साक्षर असतात त्या EQचे 5 भाग आहेत. एक आत्मभान, म्हणजे ज्या मुलाला, मुलीला, ज्या व्यक्तीला आत्मभान आलेलं आहे, म्हणजे स्वतः काय आवडतं आहे, काय आवडत नाही, भावनिक साक्षरता झालेली आहे, असा व्यक्ती, आत्मभान असलेला व्यक्ती, त्याला जास्तीत जास्त तो सक्सेसफुली राहतो आयुष्यामध्ये. आत्मनियंत्रण, दुसरी पायरी आहे EQची, आत्मनियंत्रण. ज्या मुलामुलींचं, व्यक्तींचं, शिक्षकांचं, पालकांचं आपल्या स्वतःवर नियंत्रण असते, आपल्या भावनावर नियंत्रण असते, अशीच व्यक्ती जीवनामध्ये जास्त सक्सेसफुल राहू शकते. आत्मभान, आत्मनियंत्रण, आत्मप्रेरण, स्वतःला तुम्ही मोटिवेट कसं करतात, किंवा ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये तुम्ही स्वतःला रिचार्ज कसं करता, हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला काय ताणतणाव येतो आहे, कशाचा राग येतो, हे बऱ्याचशा वेळेस आपल्याला कळत नाही. माणूस डिस्चार्ज झालेला किंवा विद्यार्थी डिस्चार्ज झालेला त्याला अजिबात कळतच नाही. आणि मग हा डिस्चार्ज लेवलला आपण खूप प्रचंड प्रमाणावरती अभ्यास करतो, किंवा आपलं तेच काम करत राहतो. की आत्मभान, आत्मनियंत्रण आणि आत्मप्रेरण, म्हणजे स्वतःला मोटिवेट करणे. स्वतःला मोटिवेट करण्याचं सगळ्यात बेस्ट जर गोष्ट काय असेल तर निसर्गाच्या सानिध्यात राहणे, जास्तीत जास्त वाचन करणे, संगीत ऐकणे, हे सेल्फ मोटिवेशनचे हे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. पण होतं आहे काय की आपण स्वतःला मोटिवेट करण्यासाठी बऱ्याच वेळेस निगेटिव्ह रिचार्ज हे करतो. म्हणजे कोणाला तरी त्रास देणे, स्त्री जर असेल तर भांड्यांची आदळआपट करणे, छोट्या मुलांना मारणे, किंवा असं काही वेगळे निगेटिव्ह, किंवा काही व्यसनांच्या आहारी जाणे, किंवा तंबाखू खाणे, हे निगेटिव्ह रिचार्ज आहेत. त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये थोडंसं अगदी तात्पुरतं प्रफुल्लिता आल्यासारखी वाटते, पण त्यामुळे खूप मोठं काही तात्पुरती ही क्षणिक आणि तात्कालिक अशी आहे. आत्मभान, नियंत्रण आणि आत्मप्रेरण, त्यानंतर सहसंवेदना. EQचं चौथं अंग आहे सहसंवेदना. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा ज्या काय भावना आहेत, संवेदना आहेत, ह्या आपल्याला कळाल्या पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपल्या भावाच्या, बहिणीच्या, आईच्या, पत्नीच्या, मुलांच्या भावना समजत नाहीत, आणि मग तिथून मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. खऱ्या अर्थानं तिथं संघर्ष निर्माण होतो. बऱ्याच वेळेस मी आपलं कॉलेज लाईफमध्ये असताना आमच्या तालुका प्लेसच्या KKM कॉलेज मानवतला मी शिकत असताना आई आपलं काय करायची की ते कॉलेजला जाण्याच्या अगोदर छोट्या एका फडक्यामध्ये भाकरी बांधून द्यायची. तिची भावना असायची की आपल्या मुलांनी उपाशी राहू नये. पण आमची भावना, आम्हाला त्या भाकरीला बांधलेल्या फडक्याची लाज वाटायची कॉलेज कुमारांना. मग आम्ही हळूहळू आमच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला भूक तर लागते आहे, भाकरी महत्त्वाची, तिची भावना महत्त्वाची आहे. मग आपलं कॉलेज यायच्या आधीच आम्ही सर्वांनी मिळून ती भाकरी खायची आणि ते फडकं आपलं खिशात ठेवून द्यायचं आणि तिच्या भावनेची कदर करायची. या बाबतीत आपल्याला एक असेच खूप चांगलं उदाहरण देता येईल. आपले सुपरस्टार नाना पाटेकर यांना आम्ही कॉलेज मित्रांनी एकदा सहज प्रश्न विचारला होता की बाबा
नाना पाटेकरजी, आपल्या इतक्या उत्कृष्ट असा अभिनय तुम्ही करता, त्या अभिनयाचा गुरु कोण? तर नाना पाटेकरांनी त्या काळात दिलेलं उत्तर आजही मला आठवतं या ठिकाणी मी, आणि ते अतिशय EQच्या बाबतीत अतिशय चपकल बसतं आहे की त्यांनी सरळ अगदी तात्काळ क्षणातच उत्तर दिलं की माझा गुरु वगैरे कोणी नाही, पण गंगाराम आणि त्याचं गाढव हे माझा गुरु आहे म्हणले. आम्ही सगळेजण हसलो. त्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये आम्हाला लक्षात नाही आलं, पण त्यावेळेस त्यांनी त्याच्या पुढे विश्लेषण सांगितलं की एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये गंगाराम आणि त्याचं गाढव राहत असे, आणि गंगारामाला जेव्हा काम पडते त्यावेळेस एका सेकंदामध्ये किंवा एका मिनटाच्या आत गंगाराम गाढवाला शोधून आणतो, आणि अख्ख्या गावकऱ्यांना किंवा गावालासुद्धा ते गाढव कुठं गेलं ते सापडणारसुद्धा नाही. लोक म्हणायचे या गंगारामाला काहीतरी योग येतं आहे, सिद्धी येते आहे, काहीतरी जादू येते आहे. आणि बरेच वेळेस एकदा सगळ्यांनी विचारलं की गंगाराम, की तुला आम्हाला सगळं पूर्ण गावभर शोधलं तर हे गाढव सापडत नाही, तुला एका मिनटात कसं सापडतं आहे रे? त्यावेळेस गंगाराम हळूच आपलं त्यावेळेस उत्तर सांगतो गंगाराम. तो म्हणतो काही नाही, माझ्याकडे एकच सिद्धी आहे की मी सगळ्यात अगोदर मला जेव्हा जेव्हा काम पडतं त्या गाढवाचं त्यावेळेस मी डोळे झाकतो आणि ध्यान लावतो, योग करतो आणि म्हणतो की मी जर गाढव असतो तो कुठं गेलो असतो? रामराव पाटलाच्या शेतात, की लगेच मला ते गाढव ते लगेच त्या ठिकाणी सापडतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अंतरंगात जाऊन विचार करण्याची कला ही EQमध्ये येते आहे. आत्मभान, आत्मनियंत्रण, सहसंवेदना म्हणजे समोरच्याच्या संवेदना ओळखणे. आणि सगळ्यात जास्त सध्या जी अडचण येते आहे मित्र हो, ते आपण इतरांच्या संवेदना ओळखू शकत नाहीत. विवेक आपला जागा नाही. बऱ्याच वेळेस आपण इतरांच्या भावना समजून घेऊ शकत नाहीत. म्हणून सगळे मोठे प्रॉब्लेम्स जगामध्ये अनेक युद्ध वगैरे जे होतात या सहसंवेदना न ओळखल्यामुळे होतात. आत्मभान, आत्मनियंत्रण, सहसंवेदना आणि संवाद कौशल्य हे 5वं EQचं स्किल आहे. संवाद कौशल्य म्हणजे आपल्या मुलांना, तुम्हाला, मला जीवनात कुठेही जा, वाईट, चांगल्या, दुष्ट, सृष्ट, स्त्री, पुरुष सर्वांशी संवाद आणि सामना करावाच लागेल. म्हणून मुलांना हे वाईट आहे, ते वाईट आहे, याच्याकडे जाऊ नका, त्याच्याकडे जाऊ नका असं अजिबात सांगू नका. म्हणून तुम्हाला विनंती आहे की जितकं होईल तिथपर्यंत मुलांना प्रचंड अनुभव मिळू द्या. आणि आपण काय करतो की मुलांना अनुभवच मिळू देत नाही. हे वाईट आहे, ते वाईट आहे, आधी रेडीमेड उत्तरं देतो. रेडीमेड उत्तरं देऊ नका. कुठल्याही मुलांना घडवत असताना, आणि मुलं जे घडतात आणि बिघडतात त्याच्यामध्ये एक बऱ्याच वेळेस आईबाबा प्रचंड इमोशन्स वापरतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात इमोशन्स वापरतात. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही मुलांना तुमच्या बोलण्यामुळं, शब्दांमुळं मुलं सुधरत किंवा बिघडत नाहीत. शिक्षणाचं सर्वात बेस्ट असं वेपन किंवा माध्यम हे कृती आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलांनी यशस्वी व्हावं व चांगलं उद्योगी व्हावं, खरं बोलावं, तर कृपया तुम्ही स्वतः खरं बोलायला सुरुवात करा. स्वतः ती गोष्ट आपल्यामध्ये अंगीकारा. की बऱ्याचशा वेळेस काय व्हायचं की एक आपल्या जुन्या पिढीमध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधीजीकडे एका ग्रामीण भागातली स्त्री जाऊन आपलं त्या एका मुलाला घेऊन गेली आणि गांधी बाबा याला एक सांगा म्हणली. काय सांगा? तर हा गूळ रोज जास्त खातो. गांधीजींनी सांगितलं की माते, तू एक 7 दिवसानं मी पुढच्या एका खेड्यामध्ये येतो आहे, तिथं तू ये, मी तुला सांगतो. 7 दिवसानंतर पुन्हा आपलं ती पायपीट करीत स्त्री गांधीजीकडे गेली आणि मला सांगितली, गांधी बाबा मला हा मुलगा जास्त गुळ खातो सांगा. त्यांनी पुन्हा सांगितलं की पुढच्या आणखी 7 दिवसानंतर मी या गावाला येतो, तिथं तुला मी नक्कीच सांगाल. आणि जेव्हा 15 दिवसानंतर ती स्त्री गेली त्यावेळेस गांधीजींनी त्या मुलाला घेतलं, हळू डोक्यावर हात फिरवून, पाठीवर हात फिरून त्याला सांगितलं की बेटा, गूळ खाणं वाईट असते, तू जास्त खाऊ नको, गूळ वगैरे जास्त खाऊ नको. आता हेच केल्यानंतर त्या ग्रामीण भागातल्या त्या स्त्रीचा डोकं भडकलं आणि लगेच तिनं तात्काळ सांगितलं की हेच जर असतं तर माझा 2 वेळेस 3 वेळेस 15 दिवस कशाला घेतले हो गांधीजी तुम्ही? मला हे जर सांगायचं होतं त्याच दिवशी सांगायला पाहिजे. त्यावेळेस गांधीजींनी सांगितलं की गूळ खाण्याची मलासुद्धा सवय होती, मी स्वतःवर प्रयोग करून पाहिला की गूळ खाणं कमी करता येते का, आणि मला 15 दिवस लागले. हे तर छोटं बालक आहे, बेटा तू थोडा थोडा गूळ खात जा. म्हणून कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला इतरांना काही शिकवायची आहे त्यावेळेस स्वतःपासून सुरुवात करा. आपल्या मुलांनी जर चांगलं वागावं वाटत असेल, खरं बोलावं असं वाटत असेल तर कृपया तुम्हीसुद्धा फोनवर खोटं बोलू नका. स्वतः तुम्ही चांगलं उद्योगी राहा, म्हणजे नक्कीच मुलं आरामात पुढे चलून सक्सेस झाल्याशिवाय राहत नाहीत आणि पुढे येत नाहीत. आता थोडंसं IQ EQ नंतर आपण जाऊया थोडंसं मुलांच्या बुद्ध्यांकाकडे, मेंदूकडे. आता ह्या मेंदूच्या बाबतीत एक लक्षात घ्या, जगातल्या जवळपास समस्त मानव प्राण्यांचा मेंदू सारखा आहे. अनेक तुम्ही गुगलवरचे किंवा कुठलेही एन्सायक्लोपीडिया हे करा की जगातल्या सगळ्या लोकांचं जे हार्डवेअर आहे हे प्रत्येकाचं सारखं आहे.
काळ्याचं, गोऱ्याचं, स्त्रीचं, पुरुषाचं, कुठल्याही जाती धर्माच्या सगळ्या व्यक्तींचं हार्डवेअर ब्रेन हे सगळ्यांचं सारखं आहे. आणि त्या ब्रेनमध्ये 100 अब्ज न्यूरॉन्स आहेत. म्हणजे छोट्या ज्या पेशी आहेत, मेंदूच्या ज्या छोट्या पेशी असतात त्याला न्यूरॉन्स म्हणतात. या न्यूरॉनच्या जोडण्या ज्याला होतात त्याला टँगल असं म्हणतात. ज्या मुलांच्या जोडण्या खास करून मेंदूमधील जोडण्या या टँगल जास्त डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल समजा गणिताचे एखादे शिक्षक, आमच्याकडे एक इंटरेस्ट नावाची टेस्ट आहे. मागील 20 वर्षामध्ये मी 1,00,000 मुलांना IQ चेकिंग, करिअर गायडन्स आणि 2,00,000 पालकांना पूर्ण देशामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटासा प्रश्न असतो की बेटा तुझा आवडीचा विषय कोणता. त्या मुलांना जर इंग्रजी जर लिहिलेलं असेल तर त्याला आम्हाला दुसरा प्रश्न आमचा असतो की तुला कोणते शिक्षक आवडतात, तर त्यांना इंग्रजीचे शिक्षक लिहिलेले असतात. म्हणून आपल्या मुलांचे आवडीचे जे शिक्षक असतात त्यांचा तो विषय आवडीचा होतो. का तर मानवी मेंदूला चांगल्या आवडीच्या गोष्टी जास्तीत जास्त करावं वाटतात. आणि त्याला जर एकदा जर प्रेरणा आणि प्रोत्साहन जर दिलं, मुलांच्या बाबतीत कधी लक्षात ठेवा, प्रेम, प्रेरणा आणि प्रोत्साहन या 3 गोष्टीवर जगातली कुठलीही मुलं सुधारतात. आणि ज्या ठिकाणी मेंदूला किंवा भावने त्या मुलाला प्रेम मिळत नाही, प्रोत्साहन मिळत नाही, सुरक्षितता मिळत नाही, त्या ठिकाणी त्या मुलं बिघडलेले असतात. आणि खास करून बऱ्याचशा वेळेस मुलांना आई बाबा ताबडतोब बऱ्याच वेळेस मारतात, शिक्षक मारतात. तर माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की मुलांना कमीत कमी मारूच नका. जवळपास मारल्यानंतर एक जर मुलांना चापट मारली तर किमान 40 मिनिटापर्यंत मुलाचा ब्रेन ठिकाण्यावर राहत नाही. तो मुलगा काय वाचतोय हे सुद्धा लक्षात राहत नाही. कारण मानवी मेंदूचा जो विकास जो झालेला आहे, रेप्टाईल ब्रेन म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यापासून डेव्हलप झालेला आहे तो. आणि रेप्टाईल ब्रेनचं कामच काय, काही संकट आलं की फाईट करायची. म्हणजे काही संकट आलं की आता कुठलाही प्राणी बघा तुम्ही समजता, याच्यामध्ये संकट दिसलं की तो फाईट करतो. आणि जर ते संकट त्याला त्यापेक्षा मोठं वाटलं तर फ्लाईट करतो, म्हणजे पळून जातो. आता मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याला, छोट्या मुलाला, तुमच्या मुलाला गणिताचं संकट वाटायलं आहे किंवा तुमचंच संकट वाटायलं आहे, तो फाईट करू शकतो का तुमच्यासोबत? शिक्षकासोबत फाईट करू शकतो का? बरं, आता फाईट तर करायला चान्सच नाही. तो फ्लाईटही करू शकत नाही, म्हणजे पळून जाऊ शकत नाही. बाय चान्स वर्गातून मुलगा पळून गेला किंवा तुम्ही एखादे थापड वगैरे मारू लागला तर मुलगा जर रस्त्यावर पळून गेला तर याला जास्त मारता तुम्ही. म्हणून फाईट और फ्लाईट या ब्रेनच्या ज्या काही सिस्टम्स आहेत ते आपण सगळ्या लहान मुलांच्या बाबतीत काही हे करू लागतो. मग होते काय की मुलगा तिसऱ्या सिस्टममध्ये जातो, फाईट, फ्लाईट और फ्रीज. फ्रीज म्हणजे एकदम निपचित पडणे. गणिताचं सांगितलं किंवा का तुम्ही करा वटवट, मी हे दामधट. म्हणून फ्रीज ही अवस्था मुलांच्या बाबतीत, मुलांच्या मेंदूच्या बाबतीत अतिशय धोकादायक असते. म्हणून फ्रीजच्या अवस्थेमध्ये जाऊ देऊ नका. आणि खास करून जगातली कुठलीही मुलं खास करून लेझी असतात, लक्षात घ्या. आपण सुद्धा लेझी असतो. मग आता पालकांचं, या ट्युशनवाल्यांचं सगळ्यांचं काम काय, लेझी मुलांना बिझी ठेवायचं. ट्युशन लाव, ते क्लास लाव, इकडं लाव, तिकडं लाव, लेझी टू बिझी. आता लेझी आणि बिझी हे दोन्हीही मुलं आयुष्यामध्ये सक्सेस होत नाहीत, लक्षात घ्या. अनेक मुलांचा माझ्याकडे डाटा आहे, त्यामुळे लेझी आणि बिझी हे सक्सेस होत नाहीत. तर कोण सक्सेस होतं? लेझी टू बिझी, बिझी टू क्रेझी. फिक्स आहे, ज्यांना काय करायचं माहीत आहे असे विद्यार्थीच आयुष्यामध्ये करून. अनेक नापास झालेल्या मुलांचा सुद्धा माझ्याकडे डाटा आहे. अनेक मुलांना तर ज्या बुद्धिमत्ता व्यवस्थित आहे पण कुठेतरी त्यांचं विचार फिक्स नाहीत, असे मुलं नापास होतात. म्हणजे प्रयत्नांचं नियोजन म्हणजे सुनियोजित प्रयत्न म्हणजे यश, आणि विचारांचा गोंधळ, मनातील विचारांचा गोंधळ म्हणजे हे शालेय शिक्षणापासून तर कुठल्या थोडा नेटचा प्रॉब्लेम होता. या पॉईंटवर होतो की कुठल्याही विद्यार्थ्याला ह्युमन ब्रेनमध्ये फ्लाईट, फ्रीज आणि फ्लाय या 3 अवस्थेमध्ये होतो. आणि मुलांना मारू नका वगैरे आपण हे सांगितलं होतं. आता थोडंसं आणखी खास करून सांगतो, मुलींना लेबलिंग करू नका. आपल्याला आईबाबांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की लेबल लावायची, की कुठल्याही तुलना करायची वगैरे. तर त्यासाठी मी आईबाबांसाठी अतिशय चांगले सायकोलॉजिकलचे एक 8 शब्द सांगतो मी, फक्त जास्त नाही, 8ही नको.
खास करून आपल्या मुलांकडे तुम्ही डॉक्टर असा, इंटर असा, आय जी असा, की तुमचा कुठला आमचे मुलगा काय करतो, त्याचा स्क्रीन टाईम किती आहे, तो स्क्रीनवर काय पाहतो, याच्याकडे थोडंसं लक्ष राहू द्या. भविष्यामध्ये ह्या कोविड-19च्या नंतर आपल्याला सगळ्यात जास्त मानसिक समस्या या स्क्रीन टाईममुळे येणार आहेत. तुम्हा सगळ्यांचा, पालकांचा, तुम्ही स्वतः स्क्रीन टाईम तपासा. सरासरी 5 तासाच्या वर भारतीय पुरुष स्त्रियांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि मुलांचासुद्धा 2 तास जर स्क्रीन टाईम असेल तर ते मुलामुलींसाठी अतिशय धोकादायक आहे. या स्क्रीन टाईमच्या बाबतीत थोडंसं आपण आपल्याला एक उदाहरण सांगतो की जेणेकरून की छोट्या मुलांना डिस्लेसिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया नावाचे विकार असतात लहानपणी. तसंच खास करून एका विद्यार्थ्याला वय वर्ष 11 आणि त्याला हा विकार होता आणि त्याला वाचता येणं, लिहिता येणं. लंडनमधली ही कथा आहे आणि सगळ्या मॅडमनं ठरवले की याला गुणवत्ता विकासमध्ये आणि घरी पाठवून द्या. की आपलं त्या शाळेनं, लंडनच्या त्या शाळेनं त्या थॉमस नावाच्या विद्यार्थ्याची TC काढली आणि TC सोबत एक चिठ्ठी लिहिली मुख्याध्यापकाने. त्या मुख्याध्यापकाने TC अशी लिहिली होती, त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की तुमचा मुलगा हा आमच्या शाळेत शिकू शकत नाही, मतिमंद आहे, ढ आहे, त्याला घरी शिकवा. आता ती मॅडम तो विद्यार्थी घेऊन दारात गेल्यात, बेल वाजवली आहे आणि सांगितलं की त्यावेळेस त्या थॉमसच्या आईला खूप आनंद वाटला. अरे वा, 2 मॅडम आल्यात आणि आपल्या मुलाला घेऊन आल्यात. की त्यावेळेस मॅडमने ते पत्र दिलं. पत्र पाहिलं तिनं. पत्र पाहिल्याबरोबर ती चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठी वाचल्याबरोबर त्या माईच्या किंवा त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते छोट्या बालकांनी, 11 वर्षाच्या बालकांनी पाहिले. तोपर्यंत दोन्हीही शिक्षिका गायब झालेल्या होत्या आणि त्यावेळेस तो छोटा बालक थॉमस विचारतो, आई मला त्या पत्रात लिहिले, काय लिहिले सांग, पत्रात काय लिहिले सांग. त्यावेळेस ती आई म्हणते की बेटा तू खूप हुशार आहेस आणि आजपासून आपल्या घरी शिकायचे तुला, तुझी शाळा तुला शिकू शकत नाही रे. ते म्हणते काही हरकत नाही आई, तू शिकव, मी शिकतो, तू सांग, मी ते ऐकतो. असं करून त्याचं शिक्षण 11 वर्षानंतर सुरू झालं. त्या थॉमसला आई दररोज काही ना काही सांगायची, पण त्या थॉमसनं 11व्या वर्षी ठरवलं होतं, एक शपथ घेतली होती. काय शपथ घेतली होती की मी जिवंत असेपर्यंत माझ्या आईच्या डोळ्यामध्ये परत अश्रू येऊ देणार नाही. आई तुझ्या डोळ्यात मी अश्रू कधीच येऊ देणार नाही. आणि मित्र हो, महान जर व्हायचं असेल, एखाद्या माणसाला खूप चांगलं मोठं व्हायचं असेल तर आपल्या जवळच्या माणसांच्या चेहऱ्यावर जितका तुम्हाला आनंद पेरता येतो तितकं तुम्ही महान होतात. आणि तुम्ही जितकं जवळच्या माणसांना, आपल्या समाजातल्या, आपल्या जवळच्या माणसाला, नातेवाईकाला यांच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण करू शकतात तितकं आपण अतिशय कृतज्ञ होऊ शकतो. त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं होतं की थॉमसनं ठरवलं की आईच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही किंवा तिला कुठलं दुःख होऊ द्यायचं नाही. आई त्या मुलाला दररोज काहीतरी प्रॅक्टिकल सांगायची, दररोज प्रॅक्टिकल, आणि तो मुलगा प्रयोग करून बघायचा. आणि 11 वर्षापासून ते कंप्लीट 22 वर्षापर्यंत या मुलानं छोटे मोठे असंख्य प्रयोग केले. आणि असं प्रयोग करत 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 175 पेटेंटधारी शोध घेतले आणि जगातला जगविख्यात सायंटिस्ट थॉमस अल्वा एडिसन झाला. या थॉमस अल्वा एडिसननं पुन्हा त्याला एक ठरवलं की नाही, आपल्या आईसाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि मग त्याला यशाचा फॉर्म्युलासुद्धा सापडला होता. तो फॉर्म्युला काय, तर तो सुद्धा आपण यापुढे लगेच पाहूया. तो यशाचा फॉर्म्युल्यामध्ये त्यानं कुठलीही गोष्ट 100% ट्राय करायचा. लक्षात घ्या, तुमच्या मुलाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, ट्राय बट डोंट क्राय. म्हणजे प्रयत्न असे करायचे की प्रयत्न केल्यानंतर चुकूनही मधामध्ये सोडायची नाही. गाढवाची शेपटी धरायची नाही, धरली गाढव 32 पडेपर्यंत आता मारते तरी सोडायची नाही. अगदी ट्राय बट डोंट क्राय. या थॉमस अल्वा एडिसननं त्या आईला रात आंधळेपणा होता, रात्री कमी दिसत होतं, म्हणून या थॉमस अल्वा एडिसनने काय केलं की आपल्या आईसाठी एका दिव्याचा शोध लावतो म्हणून असा प्रयत्न करायला सुरुवात केली. या थॉमस अल्वा एडिसनच्या अगोदर 7 सायंटिस्टनी दिव्याचा शोध लावलेला होता, परंतु तो जो दिवा आहे तो आपल्या घरी जसा वापरतात तसा नव्हता वापरता येतो, तो प्रयोगशाळेमध्ये होता. आणि थॉमस अल्वा एडिसननं प्रयत्न सुरू केले. 1 2 3 4 100 200 300 400 500 600 700 800 999 999 प्रयत्न झाले तरी थॉमसनं प्रयत्न सोडलेले नव्हते.
आपल्या मुलांना थोडं 10वीत मार्क कमी पडले, 12वीत मार्क कमी पडले, कुठं पहिल्यांदा यश नाही आलं की तात्काळ आपण प्रयत्न सोडून देतो. कृपया प्रयत्न सोडू नका. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडत नाहीत तोपर्यंत तुमचं यश निश्चित होत नाही. एखाद्या पोस्टाचं जसं तिकीट असते, एकदा त्या पत्त्यावर लावलं की ज्या ठिकाणी ते पत्ता ठेवलेला आहे त्या ठिकाणाला जाईपर्यंत निघत नाही. तसंच आयुष्यामध्ये प्रयत्न सोडू नका विद्यार्थी मित्रांनो. ट्राय बट डोंट क्राय. आणि 999 प्रयत्न झाले, मग मात्र त्या थॉमस अल्वा एडिसनला थोडंसं टेन्शन आलं आणि टेन्शनमुळं त्या टेबलवरून तो प्रयोग जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यावर आर्थिंग लागली आणि जगातला पहिला बल्ब हा 999 ही कंपनी होती थॉमस अल्वा एडिसनची. मग जगातल्या सगळ्या लोकांनी त्याची अगदी मस्तपैकी रिपोर्टिंग वगैरे करायला सुरुवात केली. लगेच आपल्या उद्याचा मराठवाड्यासारखे आपले जे रिपोर्टर्स आहेत त्यांनीसुद्धा विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटतं आहे. आणि पत्रकारांचं वैशिष्ट्य आहे की ते पत्रकार हे काय करतात की आपलं सत्य बाहेर निघण्यासाठी फिरून प्रश्न विचारतात. आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही थॉमस अल्वा एडिसन तुम्ही 999 प्रयत्न केले. ते म्हणले हो. मग लगेच दुसऱ्या एका पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही 999 वेळा अपयशी झालात, कसं वाटलं. आता प्रश्न टोटल निगेटिव्ह आहे. तुम्ही 999 वेळा कसे अपयशी झालात, अयशस्वी झालात, तुम्हाला कसं वाटलं. त्यावेळेस दिलेलं थॉमस अल्वा एडिसनचं जे उत्तर आहे तर त्यावेळेस उत्तर असं होतं की मी 999 वेळा अपयशी झालो नाही, तर 999 पद्धतीनं लाईट कसा लागत नाही हे मी शिकलो. याला म्हणायचं ॲटिट्यूड, याला म्हणायचं वे ऑफ थिंकिंग. म्हणजे तुम्ही विचार कसा करतात, आपले मुलं विचार कसा करतात. लक्षात घ्या, ब्रेन सगळ्यांना सारखं आहे, पण त्या ब्रेनमध्ये तुम्ही विचार कोणते करता, कसं सॉफ्टवेअर आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं सॉफ्टवेअर महत्त्वाचं आहे. आणि हे सॉफ्टवेअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून महापुरुषांचे चांगले विचार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील, शाहू आंबेडकरांचे असतील, आणि जगातले जे काही चांगल्या सर्व धर्मातले सगळे जे ग्रेट लोक आहेत, चांगले विचारी माणसं आहेत, त्यांचे विचार म्हणजे सॉफ्टवेअर. म्हणून आपल्या मुलांना बालपणापासून चांगली पुस्तकं वाचायला द्या, म्हणजेच त्या मुलांचं सॉफ्टवेअर चांगलं राहील. जगातला कुठलाही स्त्री पुरुष असू द्या, त्यांचं हार्डवेअर म्हणजे ब्रेन सेम असतो, पण त्यामध्ये टाकलेलं सॉफ्टवेअर म्हणजे विचारांचं सॉफ्टवेअर वेगळं असते. माझी तुम्हाला विनंती आहे, या झकासच्या कार्यक्रमाच्या सर्व श्रोत्यांना, सर्व पालकांना आपलं सॉफ्टवेअर चांगलं राहू द्या. उद्या 10वीचा निकाल आहे. 10वीच्या निकालामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला यश येईल, अपयश येईल. कमी मार्क पडले, जास्त मार्क पडले तर 6500 कोर्सेस आहेत, कमी मार्क पडले तर 600 कोर्सेस आहेत. बाय चान्स नापास जरी झालात तर महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन, कछवे सर 10वीला नापास. टेन्शन घेऊ नका. नापास होणं हे काही फार महत्त्वाची कमी किंवा जास्त गोष्ट नाही. जीवन हे अनमोल आहे. आणि या नापास झालेल्या मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे कोर्सेस, त्यावेळेस आपण नंतर बोलूया. तर ट्रायच्या नंतर हळूच एकदा लेवल संपली कुठल्याही मुलांची, टॅक्ट येते, टेक्निक येते, ट्राय टॅक्ट. आणि एकदा जर टॅक्ट आली तुम्हाला सगळ्यांना कोणाला की टॅलेंट डेव्हलप होते. आणि टॅलेंट कोणाच्या बापाची जागीर नाही आहे. काळ्याची, गोऱ्याची, श्रीमंताची, गरिबाची, स्त्रीची, पुरुषाची, उच्चवर्णीय, नीचवर्णीय असं कुणाचं काहीच नाही. जगात सगळ्यांना जो कोणी आराधना करेल त्या सगळ्यांचं टॅलेंट डेव्हलप झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याच्या पायऱ्या चुकू देऊ नका. ट्राय टॅक्ट टॅलेंट, ट्राय टॅक्ट टॅलेंट. ह्या तिसऱ्या पायरीवर जायचं असेल आपल्या मुलाला तर तो बालवाडीपासून प्रवास झालेला सुरू असतो. म्हणून होईल तिथपर्यंत मुलांच्या बाबतीत ट्राय टॅक्ट टॅलेंट हे विसरू नका. आणि त्याचबरोबर आता समजा तुम्हाला चांगलं पालक व्हायचं, आदर्श पालक म्हणजे काय, तर या बाबतीत आम्ही सायकॉलॉजीची अनेक पुस्तकं वाचून तुम्हाला 4 शब्द केलेले आहेत. काय शब्द? आदर्श पालकत्वाचे 8 पैलू. या 8 पैलूमध्ये दूध, तूप, शिरा आणि मासा 4च शब्द लक्षात ठेवा. दूध, तूप, शिरा आणि मासा 4 शब्दामध्ये तुम्हाला पूर्ण आदर्श पालकत्व म्हणजे काय सांगतो. दुधातील दू म्हणजे धमक्या देऊ नका. छोट्या कुठल्याही मुलांना धमक्या दिल्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. आणि बऱ्याचशा पालकांना आम्ही घरी जेव्हा जातो काउन्सिलिंग वगैरे करायला, तर बऱ्याच वेळेस महिला भगिनी, आया बहिणी ह्या मुलांना अतिशय दुश्मनाच्या लेकराच्या बाबतीतसुद्धा जे गोष्ट करता येणार नाही अशा काहीही धमक्या देतात. तुला कोंडून टाकील, बिल्डिंगहून खाली टाकल
किंवा तुला आपलं कोणाला तरी विकून टाकेल, त्या छोट्याच्या बालकाला काही कळत नाही धमक्याचं. हळूहळू जेव्हा कळू लागतं की त्याला लक्षात येतं की आई बाबा काही नाही, उगाच असं काही बोलत राहतात आणि आपण आपला कचरा करून घेतो. म्हणून दुधातील दूध म्हणजे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला राज्याच्या, जगाच्या, देशाच्या कुठल्याही बाबतीत नॉलेज असते, पण आपल्या मुलाला कोणता रंग आवडतो, आपल्या मुलाला कोणता पदार्थ आवडतो, आपल्या मुलाचे कोणते मित्रमैत्रिणी आहेत. अहो जास्त कशाला आपल्या बऱ्याचशा मोठ्या, मी अनेक यशस्वी पालकांच्या घरी जेव्हा अनेक गेला तर त्यांचा मुलगा कुठल्या वर्गात आहे किंवा नाही, कोण्या वर्गात आहे, काय शिकतो हे सुद्धा माहीत नसतं, त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत. म्हणून होईल तिथून मुलांकडे दुर्लक्ष करू नका. आणि दुर्लक्षाच्या बाबतीत त्या मुलांच्या कुठल्याही मिटिंग्स वगैरे असतात, त्या मिटिंग तुम्ही अटेंड करा. धीरूभाई अंबानी असू द्या, आपलं अमिताभ बच्चन, या कुमार मंगलम बिर्ला, ह्या माणसांनी आपल्या मुलांच्या एक न एक मिटिंगला अटेंड होते. आपण तर इतके बिझी नाही आहेत. म्हणून मुलांच्या कुठल्याही शाळेच्या मिटिंग असतील, त्यांचे काही कामं असेल, मुलाकडे दुर्लक्ष करू नका. आणि जास्तीत जास्त मुलं दोनच कारणांनी बिघडतात, लक्षात घ्या. एक, अति जास्त लाड केल्यामुळे, अति लक्ष दिल्यामुळे, आणि अजिबातच लक्ष न दिल्यामुळे. झाडं दोन कारणानं सुकतात, एक जास्त पाणी दिल्यामुळं आणि अजिबातच पाणी नाही दिल्यामुळे, लक्षात घ्या. म्हणून होईल तिथपर्यंत मुलांकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे धमक्या देऊ नका. धमक्याचा मुलांच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. दूध झालं, तुपातील तू म्हणजे तुलना करू नका. तुपातील तू म्हणजे तुलना करू नका. आपला जो बबली जो कोणी मुलगा मुलगी असेल, या ब्रह्मांडातलं युनिक अशी पर्सनॅलिटी आहे. त्याच्या भावासोबत, बहिणीसोबत कुठंच मॅच होऊ शकत नाही ते, लक्षात घ्या. त्याचा इन्सायडर वेगवेगळा असतं. दोन सख्या जुळ्या भावाचं सुद्धा इन्सायडर वेगवेगळं असतं. त्यांचा विचार करण्याची प्रणाली वेगवेगळी असते. म्हणून तुलना करायची नाही. आणि तुलना केल्यामुळे भावाचा, बहिणीचा, आपल्या जातीचा, गल्लीतला, याच्यामुळे तुलनेमुळे त्या मुलाच्या मनावर, मेंदूवर खूप मोठं बालपणी बर्डन असं होतं आहे. तुपातील तू म्हणजे तुलना करू नका. म्हणजे परस्पर निष्कर्ष काढू नका. बऱ्याचशा वेळेस आपला बबल्या किंवा आपली बबली अशी ग्रेट असं आपण क्लिअरच असते जवळपास. आणि आपल्या खास करून महाराष्ट्रामध्ये कुणाची आई माझा लाल म्हणजे माझा तो चांगला आहे असं मुलीला सांगते. आणि हळूच, एवढं सांगायला हरकत नाही, जगातल्या कुठल्याही जिजाऊने हे सांगायलाच पाहिजे की तू चांगला आहेस बाबा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हळूच एक गोष्ट आपली जिजाऊ सांगते किंवा आपली आई सांगते की तू चांगला आहे, तो शेजारचा बबल्या किंवा बबली ती चांगली नाही. मग तो मुलगा सायकोलॉजिकल म्हणतो आय ॲम ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे मी चांगला आहे, तुम्ही चांगले नाहीत. अशा व्यक्तिमत्वाला, अशा विचारसरणीला अहंगंड असं म्हणतात. आपण बऱ्याच वेळेस माझी जात चांगली, मी चांगला, तुम्ही चांगले नाहीत असा विचार करू लागतो ना. असा अहंगंड असणारा माणूस, याला यशाची शक्यता फक्त 50% असते. मग हा मुलगा मुलगी तो मोठा होऊ लागतो आणि हळूच कुठेला शाळेत जातो. आणि त्यावेळेस लक्षात येतं की आपल्या आईनं किंवा बाबाने ज्या मुलीला चांगलं नाही म्हणून सांगितलं, अरे तो चित्रकलेत फर्स्ट आला आहे, तो गणितात फर्स्ट आला आहे, अरे वा. मग तो थोडासा सायकोलॉजी विचार करू लागतो की आई बाबा म्हणतात ते खोटं आहे, यू आर ओके, आय एम नॉट ओके. त्याला न्यूनगंड म्हणायचं. तुम्ही चांगले आहात, मी चांगले नाही. बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या, जिल्हा परिषदेच्या गरिबांच्या मुलांना काय वाटतं की इंग्रजी माध्यमातले, मोठ्या बिल्डिंगमधल्या शाळेतले, ड्यून स्कूलमधले मुलं चांगले आहेत. असं काही नसते. माझ्याकडे, मी जिल्हा परिषदेच्या मुलांना शिकवण्यामध्ये माझं जवळपास 20 वर्षे गेलेत. सगळ्यात जास्त कॉन्व्हेंट स्कूलपेक्षा ग्रामीण भागातले जिल्हा परिषदेचे मुलं जास्त हुशार असतात, लक्षात घ्या. फक्त एवढंच की त्यांचा न्यूनगंड जो असतो, तो न्यूनगंड जर एकदा हे केला तर की आमच्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये मी एकदरा, बोंडार, पुयनी या खेड्यामध्ये एक छोटा रिसर्च केला होता की बाबा छोटे पाडे वगैरे काय म्हणून एक मेंदूची व्यायामशाळा नावाचा प्रोजेक्ट घेतला होता. आम्ही ऐकलं असेल की 30x300 पाडे असतात. मग मला प्रश्न पडला की बाबा 30x300 ब्रेनची लिमिट आहे का? नाही. पाडे 30x300 करावेत म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा GR आहे का? सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे का? नाही. मग त्याच्या पुढे करता येतील. मग 31पासून पाडे सुरुवात केले तर आमचा पहिलीचा शेख शादुल्ला पठाण नावाचा मुलगा 172पर्यंत पाडे म्हणायचा. त्यांना पुरुषोत्तम भापकर साहेबांनी अगदी 1,000 रुपयाचे बक्षीसं दिले होते. आणि हा पाड्याचा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण मी मेंदूची व्यायामशाळा म्हणून संपूर्ण राज्यभर फिरवला. तर हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टद्वारेच मी आज राज्यभर मुलांना हे पूर्ण शिकवत राहतो. की आपण थोडंसं त्या प्रोजेक्टमध्ये नंतर शेवटच्या भागामध्ये बघू. दूध, तूप, शिरामधील सी म्हणजे शिस्त लावा. माणसाच्या विचाराला, मनाला, शरीराला, सगळ्या गोष्टी जितकी जास्त शिस्त असेल तितकं मुलं मुली यशस्वी होतात. आणि खास करून आपल्या मुलांना विचार करण्याची जर शिस्त असेल, काम करण्याची जर शिस्त असेल, आणि या कोविडच्या काळामध्ये सुद्धा
तो जगातली तो देश सक्सेस होणार आहे ज्याच्याकडे प्रचंड सकारात्मकता आणि शिस्त आहे. लक्षात घ्या, सकारात्मकता आणि शिस्त हे लोक, तो जग, तीच माणसं पुढे भविष्यात टिकणार आहेत. बाकीचे सगळे जे काही भयाच्या मागं लागलेत, या कोविडच्या विषाणूपेक्षा भयानू जो बसायला आहे मेंदूमध्ये मुलांच्या, शिक्षकांच्या, शाळेच्या, हा अतिशय गंभीर होणार आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही याला घाबरू नका, सकारात्मकता आणि शिस्त ठेवा. शिस्त जर लावली, दूध, तूप, शिरा, शिरामधील सी म्हणजे शिस्त लावा, प म्हणजे परस्पर निष्कर्ष काढू नका. आता या त्या मुलगा जसा मोठा होऊ लागला, हळूहळू लक्षात येते की अरे तू चांगला आहे, मी चांगला नाही. ह्याला न्यूनगंड म्हणायचं. न्यूनगंडानं फक्त 25% यश मिळतं आहे. आता थोडंसं तो पुढे गेल्यानंतर तो मुलगा कुठल्या तरी कामामध्ये कशात तरी काहीतरी कॉपी करताना पकडला जातो. मग मनाला वाटतं अरे वा, तोही चांगला नाही, मी चांगला नाही. मग मनाची, मुलाची तिसरी अवस्था होती, आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे तुम्ही चांगले नाहीत, मी नाही चांगला. आणि अशी अवस्था ज्या मुलांची, ज्या समाजाची, ज्या लोकांची होती की म्हणजे मीही चांगला नाही, तुम्ही चांगला नाही. बरेचसे लोक बघा तुम्ही, या 3 टाईपचे लोक असतात. आय एम ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे मी चांगला आहे, तुम्ही चांगले नाही. तुमच्या आजूबाजूला बघा असे असू शकतात किंवा तुम्ही सुद्धा स्वतः असू शकतात. यू आर ओके, आय एम नॉट ओके. म्हणजे दुसऱ्यांना चांगलं म्हणायचं, आपण थोडंसं स्वतःला कमी लेखायचं. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. म्हणजे मी चांगला नाही, तुम्हीही चांगले नाहीत. याला न्यूनगंड म्हणायचं. आणि असा न्यूनगंड आलेला मुलं मुली, समाज हा 0% यश मिळवतो. 0% यश. असा विचार करणारी मुलगी जर एखाद्या घरात गेली, त्या घराचं वाटोळं झालं म्हणून समजायचं. असा विचार करणारा जर एखादा बॉस असेल तर त्या याच्यामध्ये, कार्यालयामध्ये सगळे भांडण होणार. तर मग विचार कसा करायचा सायकोलॉजिकली, आय ॲम ओके, यू आर ओके. म्हणजे मीही चांगला आहे, तुम्हीही चांगले आहात, तुमच्याकडे काहीतरी चांगलं आहे, माझ्याकडे काहीतरी चांगलं आहे, असा विचार करणारा समाज आपण जर निर्माण करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी होतो. आणि आय ॲम ओके, यू आर ओके हे या विचारसरणीचे कुठलेही मुलं, पालक हे जास्त यशस्वी होतात. दूध, तूप, शिरा, रामधीर रागवू नका. रागवण्याच्या बाबतीत मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुठल्याही मुलाला मारल्यानंतर त्याचा मेंदू स्थिर व्हायला 45 मिनिटं लागतात. आणि बऱ्याच वेळेस पालकांना असं वाटतं की छडी लागे छमछम विद्याई घमघम. हे काहीच नाही आहे. मारल्यानंतर मुलगा आपला अगदी त्याचा जो मेन विचार करणारा जो मेंदू आहे त्याचा शिफ्टिंग डाऊन म्हणतात, ब्रेन हा रेप्टाईल ब्रेनकडे जातो आणि त्याला दुसरं काहीही लक्षात राहत नाही. म्हणून मुलांना उठसूट मारायचं नाही, उठसूट रागवायचं नाही. रागवणं ही एक ग्रेट अशी कला आहे. योग्य कारणासाठी, योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य माणसाला रागावता येणं ही जगातली सगळ्यात अवघड कला आहे. ही कोण्या येरागाबाळ्याला जमणार नाही आहे. म्हणून जर रागवायचं असेल, एखाद्या मुलाला तुम्ही रागावलातच, त्याला कशामुळं रागावलात ते सांगा. बेटा तू खूप चांगला आहे, पण ही तुझी कृती वाईट आहे. तू चांगला आहेस पण तुझी ही कृती वाईट आहे. या कृतीला रागवा, त्या कृतीला शिक्षा करा आणि परत घेता येण्यासारख्या सुद्धा शिक्षा करता येतात. आता एका पालकाने मला सहज विचारलं की सर परत कशी घेता येईल हो शिक्षा? एकदा दिली, एकदा चापट मारली का मी तोंडावर मारून घेऊ का? तसं नाही की बेटा तू जर अभ्यास केला नाही तर मी तुला बोलणार नाही किंवा तुला मी टी व्ही पाहू देणार नाही, असं परत घेण्यासारख्या, किंवा आम्ही तुला कोणीच बोलणार नाहीत, तुला ट्रीपला नेणार नाहीत. आता तू काम केलंस, अभ्यास केला की लगेच आपण त्याला परत आपण शिक्षा घेतली. आपण बॅन लावतो ना थोडीसं, तसं बॅन लावायचा. दूध, तूप, शिरा आणि मासामधील मा म्हणजे मारू नका आणि सा म्हणजे सांत्वन करा. कुठल्याही मुलांना यश मिळो अपयश मिळो, मायेचा उबदार पहिला हात आई किंवा बाबांचा, शिक्षकांचा, समाजातील चांगल्या माणसांचा जोपर्यंत पाठीवर पडत नाही तोपर्यंत जगातला कुठलाही मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून माझ्या पालकांना खास नम्र विनंती आहे की खास करून हे दूध, तूप, शिरा आणि मासा हे लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं पुढे जाऊन मुलांचा मेंदू कसा डेव्हलप करायचा आणि जगामध्ये नेमकं काय चाललं आहे एक लक्षात घ्या. तुमच्या कुठल्याही मुलाची लातूरच्या, बीडच्या, पुण्याच्या, मुंबईच्या, नांदेडच्या मुलांची कॉम्पिटिशन नाही. आता सगळी ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. चायनीज ब्रेन, अमेरिकन ब्रेन, जपानी ब्रेन, इंडियन ब्रेन, असं ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. आता एक ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये मला मोठा प्रश्न पडतो की जसं की आईबाबा, भारतातील किंवा आशिया खंडातले आईबाबा आपल्या मुलाला यशस्वी करण्यासाठी किंवा काहीतरी डोक्याला चालना देण्यासाठी बुद्धिबळ देतात. आपलं भारतातलं जे बुद्धिबळ आहे मुलांचा मेंदू डेव्हलप करण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं आहे. तर भारतातल्या या खेळाच्या बाबतीत सयाजीराव गायकवाडांनी खास करून भारतीय खेळ बुद्धी संवर्धनाचे एक स्पेशल त्याचं एक रिसर्चचं एक थोडं पुस्तक आहे. ते सुद्धा मी तुम्हाला नंतर आपलं पाठवून देतो किंवा ते आपल्या माझ्या फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट केलात मी तुम्हाला सांगून टाकतो की असे भारतीय अनेक खेळ लुप्त होणारे
की चोळाखडी, सायखडी, चंपलपाणी, सापशिडी हे सगळे खेळ मुलांची बुद्धिमत्ता वाढवतात. इवन दो त्या सापशिडीवर मी रिसर्च करून बॅड हॅबिट आणि गुड हॅबिट याची एक सापशिडी केली, जी सापशिडी 20/20ची आहे. तिला आता मला लवकरच मला त्याचं पेटंट मिळेल, की म्हणजे एखाद्या मुलानं समजा उत्कृष्ट काम केलं, चांगला अभ्यास केला, लगेच त्याला शिडी मिळाली आणि तो वरच्या भागात गेला. त्यानं मोबाईल जास्त बघितला, साप चावला, तो खाली आला. किंवा हात धुतले नाही, तसंच जेवण केलं, त्यानं बॅड हॅबिट आहे, लगेच त्याला साप चावला. असं गुड हॅबिट आणि बॅड हॅबिटची आपण सापशिडी करू शकतो. सापशिडी आहे, चंपलपाणी आहेत आणि बुद्धिबळ आहे. बुद्धिबळाच्या बाबतीत वेगवेगळ्या टाईपचे आपलं बुद्धिबळ आपल्याला मार्केटमध्ये असतात. आणि तसंच जगामध्ये सगळ्यात जास्त गाजलेलं बुद्धिमत्तेचं एक ब्राझीलचा रुबेक नावाचा एक प्राध्यापक आहे, त्यानं रुबेक क्यूब तयार केलेलं आहे. हे एक आपलं बुद्धिमत्ता वाढवणारं एक खूप चांगला असं गेम आहे. याचे वेगवेगळे रुबेक क्यूब आहेत, जवळपास 20-22 नमुन्याचे रुबेक क्यूब आहेत. हे मिरर क्यूब आहे आणि माझे जवळपास बरेचसे विद्यार्थी 35 सेकंदामध्ये हा रुबेक क्यूब सोडवतात. आणि तुम्हीसुद्धा ह्या रुबेक क्यूब एक ब्रेन जिमचं एक चांगलं साधन आहे. त्याच्यापेक्षा एकदम स्वस्त आणि मस्ताचं आता हे झालं भारतातलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया वगैरे युरोपियन कंट्रीजमध्ये मिकाडो नावाचा एक खेळ आहे. फक्त काड्या असतात आणि आपण त्या काड्याच्या साह्यानं मिकाडोच्या साह्याने हे करतात. त्याचबरोबर एक टी नावाचा एक पझल आहे, याचे एक 60 तुकडे असतात आणि याच्यावर एक टी पझल वगैरे बनवता येते. त्याचबरोबर भोपाळमधील एक जोडो ज्ञान नावाची एक संस्था आहे. या संस्थेनं अनेक असे पिरॅमिड्स वगैरे बनवलेत. या पिरॅमिडच्या साह्यानं जवळपास 1-1.5 तास मुलाला लागतो हे पिरॅमिड बनवण्यासाठी. आणि त्या व्यतिरिक्त चीन, जपान, मलेशिया या राष्ट्रांमध्ये मुलांना मेंदूची डेव्हलपमेंट करण्यासाठी टानग्राम नावाचं 7 पीस पझल तुमच्या मोबाईलवर तुम्ही गुगल करा, तुम्हाला लक्षात येईल. 7 पीस पझल नावाचं एक अतिशय छान असं कोड आहे. या 7 पीस पझलमध्ये एका जपानी व्यक्तीला एक आरसा होता आणि तो आरसा फुटला आणि त्याचे 60 तुकडे झाले. असे 2 हे असे हे 2 पुन्हा हे 2 त्यानंतर हे एक असे सगळे हे त्रिकोण आणि हे असे 60 तुकडे. या 60 तुकड्याच्या साह्यानं 2500 डायग्राम बनवता येतात. 7 पीस पझल हे मुलांची बुद्धिमत्ता वाढवणारं एक बेस्टमधलं बेस्ट असं आहे. आणि याला पैसे वगैरे काही लागत नाहीत. साधा वहीचा किंवा पोस्ट कार्ड घ्या, एखादी लग्नपत्रिका घ्या जाड, आणि त्याच्यापासून 7 पीसचा डायग्राम करा, कट करून द्या. बघा मुलं किती होतात. की होतं काय की तुम्हाला जास्त किमती वस्तू आणणे, किमती वस्तू मुलांना देणे. खास करून मला तर बऱ्याच वेळेस वाटतं की मुलांना तुम्ही तुमचा किमती वेळ द्या. पैसे देऊ नका, वस्तू देऊ नका, तुम्ही तुमचा किमती वेळ द्या. मुलांसोबत तुम्ही पॉझिटिव्हली जास्तीत जास्त वेळ द्या, म्हणजे जेणेकरून तुमची मुलं भविष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात घ्या. मला अनेक मुलांचा IQ चेक करताना एक बाब एक अशी लक्षात आलेली आहे की ज्या घरामध्ये आई बाबा, आजी आजोबा हे मुलांना वेळ देत नाहीत किंवा त्याला ऐकत नाहीत, त्या घरची मुलं जास्त बिघडण्याची जास्त शक्यता असते. आणि जास्त ज्या ठिकाणी लाड केला जातो, म्हणजे वाईट आणि चांगलं काय या गोष्टी मुलांना सांगितल्या जात नाहीत, त्या घरातली खास करून मुलं बिघडलेली असतात. आता राहिला प्रश्न, आता याच्या पुढे आता हे सगळं ब्रेन जिममध्ये मेंदू डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर रीडर डायजेस्ट ही जी एक कंपनी आहे, या कंपनीचे अनेक असे व्हॅल्यूम्स आहेत ब्रेन पॉवरचे. ह्या ब्रेनच्या बाबतीत सगळ्या अनेक आपल्या ह्या रीडर डायजेस्ट ही जागतिक लेवलची कंपनी आहे. आणि जवळपास या बुक्समध्ये अनेक मुलांचे पुस्तकांचे मुलांना कसं डेव्हलप करायचं काय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या न्यूरॉन्सला, ब्रेनमधल्या न्यूरॉन्सला कशा प्रकारे ट्रेनिंग देता हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं जास्त ट्रेनिंग द्याल, फॉर एक्झाम्पल एक आपला मगाशी मुद्दा राहिला होता बघा, की मी IQ चेक करताना, इंटरेस्ट चेक करताना त्या मुलाला विचारलं जात होतं की एक प्रश्न असतो की तुला आवडीचा विषय कोणता. त्यानं सांगितलं समजा गणित आहे किंवा इंग्रजी किंवा मराठी, आणि लगेच आमचा दुसरा प्रश्न राहायचा की तुझा आवडीचे शिक्षक कोणते. तर जो त्या शिक्षक आवडीचा तोच त्याचा विषय आवडीचा, म्हणजे जो शिक्षक चांगला आवडीनं विषय शिकवतो तो विषय त्याच्या आवडीचा होतो. आता हा एखादा विषय आवडीचा किंवा नाआवडीचा का होतो, तर याचं उत्तर हे मेंदूशास्त्रामध्ये आहे. खास करून एखाद्या मुलाला गणिते वगैरे आवडू लागले, मग तो मुलगा काय करतो, त्या टाईपचे ते गणितं सोडवत राहतो. आणि त्या टाईपचे गणितं सोडू लागल्यानंतर त्याच्या मेंदूमधले जे 100 अब्ज न्यूरॉन्स असतात,
त्या न्यूरॉनच्या जोडण्या तयार होऊ लागतात. त्याला आपण टँगल असं म्हणतो. आणि त्या टँगलमधून दुसरे न्यूरॉन तयार होऊ लागतात. त्याला आपण फुटवे म्हणू शकतो. म्हणजे गणिताची ज्याने आकडेमोड केली, सराव केली, त्या मुलाला थोडंसं गणिताचा इंटरेस्ट निर्माण होतो आणि थोडं मुलामध्ये हे होतं. आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे जवळपास चौकड मी वाक्य वापरले किंवा आपण ऐकतो. मलाही बालपणी हा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता 17.5 लाख मुलं आपल्या राज्यातले प्रॅक्टिस करतात, 10वीला अभ्यास करतात आपापल्या पद्धतीने, अनेक ट्युशन लावतात, येते सगळं. मग आता ही सगळेच मुलं मेरिटमध्ये का येत नाहीत? सगळेच मुलं IITला का जात नाहीत? सगळेच मुलं एक MPSC UPSCला का पास होत नाहीत? तर या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे अर्ध सत्य आहे. तर पूर्ण सत्य काय? परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परिपूर्ण सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. अरे परिपूर्ण सराव म्हणजे काय भानगड आहे? हे बऱ्याच वेळेस कळत नाही. आपण अनेक वेळा लोक आपला कोणी पत्रकारिता करीत असेल, कोणी शेती करीत असेल, कोणी व्यावसायिक असेल, कोणी शिक्षक असेल, यांना त्यांच्या याच्यामध्ये परमोच्च शिखराला का जात नाहीत हे लोक? तर त्याच्यासाठी आपल्या गांधीजीचे 3 H अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 H म्हणजे हार्ट, हँड, हेड आणि हार्ट. या 3 Hच्या सोबत म्हणजे एक साधं आपण एक्झाम्पल घेऊ, एक छोटंसं उदाहरण घेऊ की एक गाव होतं आणि त्या गावाला जात असताना आम्ही सहज रस्त्याचं काम चालू होतं. त्या पहिल्या व्यक्तीला विचारलं की बाबा मला या गावाला जायचं आहे आणि त्याचा रस्ता इथूनच जातो का? त्यानं सांगितलं. आणि आम्ही सहज एक पहिला प्रश्न विचारला त्याला की बाबा तू काय करतोयस? की त्या माणसानं आमचा ड्रेस वगैरे काही पाहिला नाही, पण उत्तर दिलं, डोळ्यात माती पडली का साहेब? दगडं फोडतो दिसत नाही का? आम्ही न राहून त्याला दुसरा प्रश्न विचारला, तुला पगार किती आहे आणि तुझ्या पोस्टला काय म्हणतात? काय? तर मला काही देत नाही, मालक लय बदमाश आहे म्हणला, मला फक्त एक 500 रुपये देतो म्हणला आणि काही नाही, मी मजुरीचं काम करतो म्हणला मी. आम्ही थोडं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर थोडंसं एक आपलं काम चालूच होतं, असं दगडं फोडण्याचंच काम होतं. दुसरा जो व्यक्ती होता थोडंसं त्या दगडाला छन्नी हातोड्यानं व्यवस्थित घडवण्याचं काम करत होता. आम्ही त्याला सहज विचारलं, बाबा ह्या गावाला जाणारा रस्ता हाच आहे का आणि तू काय करतो? त्याने हळूच आपलं नम्रपणे उत्तर दिलं की साहेब मी दगडं घडविण्याचं काम करतो. तुला पगार किती देतात? ते म्हणले मला साहेब 1000 रुपये रोज देतात. आणि तो प्रसन्न वाटला. मग आम्ही थोडंसं चला बाबा काम तेच. लक्षात घ्या, पहिला जो माणूस होता तो फक्त त्याचं हात काम करत होता, डोकं काम करत नव्हतं, तो मजूर होता. दुसरा हात आणि डोकं वापरलं होतं त्यानं, कारागिरी कौशल्य वापरलं होतं, हँड आणि हेड वापरलं होतं. त्याला 1000 पगार होता. आणि थोडंसं पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर एक आंब्याचं झाड होतं आणि त्या झाडाखाली एक मोठी असं एक दगड होता आणि ते दगड घडविण्याचं एक व्यक्ती अतिशय तल्लीनतेनं काम करत होती. त्याला आम्ही आवाज दिला, त्याचं लक्षच नाही. शुक केलं, लक्षच नाही. मग एक 4-5 मिनिट थांबलोत आणि जेव्हा त्याचं आमच्याकडे लक्ष गेलं त्यावेळेस त्याला आम्ही विचारलं की बाबा रे तू काय करतोस? की साहेब म्हणला मी माझा हात, डोकं आणि हृदय वापरून माझ्या गावामध्ये भगवंताचं मंदिर नाही आहे आणि एक भगवंताची एक सुंदर अशी मूर्ती घडविण्याचं काम बाय हार्ट करतो. ते मला आम्ही म्हणले विचारलं तू कुठला आहे? मी इथलाच आहे म्हणलं, पण राजस्थानमध्ये जाऊन राहतो. माझ्या गावकऱ्यांनी खास मला आमंत्रण देऊन एक खास देवाची चांगली मूर्ती बनवण्यासाठी या ठिकाणी बोलवलं आहे. आम्ही विचारलं तुला पगार किती आहे? साहेब म्हणला मला काही पगाराचा काही प्रश्नच नाही, मला जितके मागितले तितके देतात, तरीसुद्धा मला दररोज मी आपला एक 3000 रुपये रोज मला देतात माझ्या गाववाले आणि ते मी घेतो म्हणला. तर लक्षात घ्या, कुठल्याही मुलांना, व्यक्तीला जोपर्यंत हँड, हेड आणि हार्ट हे तिन्हीचं कॉम्बिनेशन क्लिअर होत नाही तोपर्यंत जगातला कुठलाही मुलगा, कुठलाही पालक सक्सेस होऊ शकत नाही. अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, महेंद्रसिंग धोनी घ्या, जगातले जी काही ग्रेट माणसं आहेत ते बाय हार्ट काम करतात. आपल्या मुलांनी जर बाय हार्ट काम केलं, बाय हार्ट गणितं सोडविले, शिक्षकाने बाय हार्ट शिकवलं, एखाद्या व्यक्तीनं तुम्ही तुमच्या जीवनातल्या कुठल्याही फील्डमध्ये असा बाय हार्ट काम करण्याची ज्याला कला आलेली आहे ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि हे यशस्वी होण्यासाठी आता ह्या निकालानंतर 10वी-12वी नंतर खास करून 13 to 19 या वयोगटामध्ये मुलं बिघडतात किंवा सुधारतात. लक्षात घ्या,
इंग्रजीमध्ये जे अंक आहेत 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ही धोक्याची घंटा आहे. आणि या वयोगटातल्या कुठलाही मुलामुलींना भाषण ऐकू वाटत नाही. आपल्या आईबाबांचं अजिबात ऐकू वाटत नाही. आपल्या शिक्षकांचं ऐकू वाटत नाही. मार्गदर्शन तर अजिबात आवडत नाही. हे सगळे एकदम ज्वालाग्रही टाईप मुलं असतात. यांना कोणाचं आवडत आहे? आपल्या मित्राचं, मैत्रिणीचं, समवयस्काचं यांचं आवडतं आहे. तर या 3 ग्रुपच्या मुलांना खास करून तुम्हाला एक विनंती आहे, कमीत कमी सूचना द्या आणि त्यांना बोलतं करा. त्यांच्या मनाला चॅलेंज द्या, त्यांच्या कामाला चॅलेंज द्या आणि बघा तुम्ही कसा एकदम रिझल्ट चांगला येतो. आणि विशेष म्हणजे प्रत्येक मुलाला लक्षात घ्या, प्रत्येक मुलाला भावना आणि स्वतःचं मत असतं आणि निर्णय घेण्याची क्षमता असते. तुम्हाला एक सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की पहिला निर्णय मुलगा कधी घेतो, मुलगा किंवा मुलगी? तर आपल्याला असं लक्षात येईल की काय कळतं 10वीच्या 9वीच्या मुलाला काय कळतं आहे? नाही मित्र, कुठलाही जगातला मुलगा मुलगी अगदी 4 ते 5 दिवसामध्ये पहिल्या आठवड्यातच निर्णय घेऊ लागते. ज्या वेळेस तो मुलगा किंवा मुलगी आई आपली नाही आहे जवळ असं पाहिलं, दुसऱ्याच्या जवळ गेलं की रडायला सुरुवात करत आहे. म्हणजे मी या ठिकाणी असुरक्षित आहे, त्या मेंदूनं त्याला सांगितलेलं असतं. आणि मेंदूची खऱ्या अर्थानं शिक्षणाची जी सुरुवात आहे जेव्हा कुठलंही बालक 21 दिवसाचं आईच्या गर्भामध्ये असते, त्यावेळेस त्या मुलाच्या मेंदूचे डेली 1 लाख ते 1.5 लाख न्यूरॉन्स पहिले डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. म्हणजे पहिला मेंदू हा आईच्या गर्भात सुरू होते. म्हणून अभिमन्यू गर्भसंस्कार किंवा त्या काळापासून शिक्षण सुरू होते. म्हणून त्या काळात जर आईनं जर व्यवस्थित विचार केलं, व्यवस्थित खाल्लं, व्यवस्थित सगळं एकदम पॉझिटिव्ह विचार केले, पॉझिटिव्ह राहिलं, तर भविष्यामध्ये चांगले ज्ञानेश्वर किंवा चांगले व्यक्ती आईन्स्टाईन वगैरे असे APJ अब्दुल कलामांसारखे प्रज्ञावंत माणसं घडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यावेळेस ते मुलगा निर्णय घेतो. म्हणजे छोट्या मुलाला कळतं आहे. तुम्ही त्या मुलीला अंडर एस्टिमेट करू नका कृपया. त्या मुलांना समजून घ्या, मुलांना ऐका. बऱ्याचशा घरामध्ये खास करून छोट्या मुलांना महिलांना विचारातच घेतलं नाही. तुम्ही त्याला विचारा, त्याचं मत घ्या. त्याचं मत घेतल्यानंतर तो या मुलाला निर्णय घेऊ द्या. म्हणून जास्तीत जास्त छोट्या मुलांना, मी तर माझ्या छोट्या मुलाला म्हणजे वर्ग 3रीत असताना त्या मुलाला ATM घेऊन दिलं होतं आणि तू कुठं खर्चायचं कर, आणि माझ्या मोबाईलला त्याला अटॅचमेंट केलेली होती. म्हणजे तो कुठं जरी खर्चित असला तर आजच्या डेटला तो बिना ट्युशनचा देशातल्या सर्वोत्तम कॉलेजला IIT खरगपूरला आहे. म्हणजे त्याला पूर्ण निर्णय घेऊ देत होतो, त्याला विचार करू देत होतो. त्यानं जर सांगितलं मला इकडे जायचं नाही, ओके, काय हरकत नाही, फक्त त्यातलं चांगलं किंवा वाईट ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि हा 3 ग्रुपचा जो वयोगट आहे, या वयामध्ये मुलांना निर्णय घेता येत नाही. खास करून उद्या 10वीचा निकाल लागला तर यासाठी आमच्या महाराष्ट्र शासनानं राज्यातल्या 425 समुपदेशकाची नेमणूक केलेली आहे. 10वीनंतर काय करायचं, 12वीनंतर काय करायचं, हे समुपदेशक, मी या नांदेड जिल्ह्याचा समुपदेशक आहे. 875 आमच्याकडे शाळा आहेत की तर अभ्यासक्रम निवडताना महाकरियर मित्र नावाचं एक खास शासनानं मोबाईलवर ॲप डेव्हलप केलेलं आहे. आणि त्या ॲपवर गेला जवळपास 4-4.5 कोर्सेस आहेत. आणि कल चाचणी घेतलेली मोबाईलवर. तो कल अहवाल विचारात घ्या, त्या मुलाचा कल कुणीकडे, त्याचा इंटरेस्ट कुणीकडे, त्याच्यानुसारच अभ्यासक्रमात निवडून करा आणि त्याची क्षमता आहे की नाही. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आईबाबा काय करतात, आपल्या मनातले कुतुब मिनार किंवा ताजमहाल जे बांधायचे राहिले होते ते मुलांच्या करवी करून घेतात. म्हणून बऱ्याचशा मुलांना बालपणापासून तू डॉक्टर होणार, इंजिनियर होणार बालपणीच म्हणतात. म्हणून मुलांच्या पोटात एक असते आणि ओटात एक असते आणि आमच्या कल चाचणीमध्ये 3रंच असते. म्हणून माझी पालकांना नम्र विनंती की मुलांना थोडंसं बोलू द्या आणि डॉक्टर, इंजिनियर आणि काहीच नाही हे माइंडसेट सोडून द्या. या व्यतिरिक्त खूप मोठे करिअर्स आहेत. डॉक्टरच्या व्यतिरिक्त, इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त आणखी काही भरपूर करिअर आहेत. 10वी पास झाल्यानंतर 6,000-6,500 कोर्सेस आहेत. आत्ताच युनिसेफ, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनानं आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी एक महाकरियर पोर्टल डेव्हलप केलं आहे. या पोर्टलमध्ये 11,000 वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची माहिती आहे, 25,000 वेगवेगळ्या आपलं कोर्सेसची माहिती आहे. याचा फायदा घ्या. कुठल्या मुलांनाही जर त्या याच्यावर जर गेलं ॲपवर तर विनामूल्य आहे. पण होतं काही, गव्हर्नमेंट जेव्हा काही गोष्टी देते त्यावेळेस आपल्याला ते एकदम फ्रीमध्ये असल्यामुळे, सहज असल्यामुळे, उपलब्ध असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे विश्वास वाटत नाही. आणि ज्याची मार्केटिंग होती, ब्रँडिंग होती, ज्याला पैसे लागतात, त्या गोष्टी हे होतात. म्हणून माझी नम्र विनंती, कुठल्या मुलाला जर खऱ्या अर्थानं तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर सगळ्यात अगोदर कुठल्याही मुलांना स्टडी हॅबिट आणि ईटिंग हॅबिट ह्या लावा. स्टडी हॅबिट म्हणजे अभ्यास करण्याची सवय. ईटिंग हॅबिट म्हणजे खाण्याच्या व्यवस्थित
चौरस आहार खाण्याची सवय. आणि तुम्हाला या ठिकाणी मी अनेक राज्य फिरत असताना एवढं नमूद करू इच्छितो की कुठल्याही घरामध्ये, मध्यमवर्गीय घरामध्ये स्टडी हॅबिट 100% बिघडलेल्या आहेत. त्याचबरोबर हेल्दी हॅबिटसुद्धा बिघडलेल्या आहेत. अनेक वेळा मुलं रात्रीपर्यंत खूपपर्यंत जागतात आणि कुपोषित आहेत. कुपोषण म्हणजे एकदम वाढला नाही, जाड किंवा असंतुलित वाढलेला व्यक्तीलासुद्धा कुपोषित म्हणतात. म्हणून आपले विद्यार्थी जर कुपोषित व्हायचे नसतील तर मुलांना स्टडी हॅबिट, ईटिंग हॅबिट आणि हेल्दी हॅबिट्स या लावा तर हे होतात. आता हॅबिटच्या बाबतीत थोडंसं एक सायकॉलॉजी सांगतो मी थांबतो की हॅबिट, मॅन इज अ हॅबिट ऑफ बंडल. म्हणजे कुठलाही मुलगा, मुलगी, तुम्ही, आम्ही वेगवेगळ्या हॅबिटचं एक बंडल आहे. त्या बंडलमधून एखादी हॅबिट काढता आली, बॅड हॅबिट, आणि नवीन हॅबिट जर टाकता आली तर किती मजा येईल आणि ते करता येते. सायकॉलॉजीच्या दृष्टीनं, एज्युकेशनल सायकॉलॉजीच्या दृष्टीनं हे शक्य आहे. कुठल्याही मुलाला एखादी वाईट सवय जर सोडायची असेल तर 21 दिवस त्याच वेळी त्या ठिकाणी जर सराव केला तर ती हॅबिट चेंज करता येते. याच्यावर अनेक संशोधन आलेले आहेत. हॅबिट बदलता येतात, पण त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स, सातत्य आणि योग्य सायकॉलॉजिकल प्लॅन हा असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या मुलांच्या ज्या हॅबिट्स आहेत, आणि काही मुलांना तर अगदी स्टडी हॅबिट बालपणी लागतात. माझ्या बाबांनी, मी खास शेतकरी कुटुंबामधून आलेलो आहे, की 4थीपासून चांदोबा आणून द्यायचे. 4थीपासून ते अगदी 10वीपर्यंत प्रत्येक महिन्याला माझ्या शेतकरी बापाने तो चांदोबा आणायचा. मी नुसते चित्र बघायचे आणि फेकून द्यायचं. वडिलांनी उचलायचं आणि कुठंतरी नेऊन ठेवून द्यायचं. आणि मग मात्र 10वीला जेव्हा आपलं हे स्टडी हॅबिट नाही आहे, काही नाही, माझ्यासोबतचे माझा अतिशय जवळचा मित्र बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आला आणि मी नापास झालो. आणि त्यावेळेस एक आपलं आमच्या त्या काळात माननीय विलासराव देशमुख, स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की मी याच्या अगोदर ढोरं वळत होतो आणि आता पोरं वळतो. म्हणजे पूर्वी मी कृषी मंत्री होतो आणि आता शिक्षण मंत्री आहे. तर मला माझ्या आयुष्यातलं ते पहिलं भाषण मी ऐकलं आयुष्यामधलं. आणि मग जेव्हा ते ढोरं वळण्याची प्रचंड त्रास होऊ लागला तेव्हा त्या बाबांनी दिलेले 4थीपासून ते 10वीपर्यंत सगळे चांदोबा 2-3 महिन्यामध्ये वाचून काढले. तिथं आत्मभान, आत्मनियंत्रण किंवा आत्मप्रेरणा, आत्मविश्वास, काय ह्या सगळ्या गोष्टी त्या चांदोबामुळे, त्या वाचनामुळे माझ्या लक्षात आल्या. नंतर इतकं भरा वाचायला लावलो आणि नंतर लगे एकाच वर्षाच्या आत 10वी पास झालो. 12वीला कॉलेजमधून फर्स्ट आलो. अर्थशास्त्रात बोर्डात दुसरा आलो. तर हे कशामुळे झालं की माझ्या अतिशय वाचनामध्ये परिवर्तन झालं आणि चांगले मित्र वगैरे मिळाले. आणि आज त्या मुळं मुद्दाम खास करून मुलांना काउन्सिलिंग करण्यासाठी आणि खास करून मार्गदर्शन करण्यासाठी मी या फील्डमध्ये एक सुंदर असा प्रश्न आला आहे, सर IQ आणि EQ कन्सेप्ट काय आहे, त्याने ती चेक केल्यास फायदा होतो का आणि चेक कशी करतात? किरण फड यांचा प्रश्न आहे. मी या प्रश्नाला थोड्या वेळात हे घेतो. तर मग माझं हे झाल्यानंतर नंतर BEd वगैरे केलं ना, आज मी मुलात खास करून शिक्षक समुपदेशक म्हणून आलेलो आहे. IQ आणि EQ चेक केल्यामुळे फायदा काहीही होत नाही. लक्षात घ्या. तुमचं वजन, उंची किती आहे हे एवढंच कळू शकते, तसंच तुमचा बुद्ध्यांक किती आहे हे एवढं कळू शकतं. बुद्ध्यांक किती आहे पेक्षा तो बुद्ध्यांक तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आणि कसा वापरता हे महत्त्वाचं आहे. IQ मार्केटमध्ये चेक करणारे अनेक फ्रॉड लोक आहेत, पण ओरिजिनल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था याचे 425 लोक आहेत. त्यांना IQ चेक करतात आणि ते ॲथेंटिक असा IQ चेक करतात. आणि कुठल्याही मुलांचा जे 10वीला ते खास करून पास होतात यांचा 90 ते 110च्या दरम्यान IQ असतो. आणि IQ चेक करण्याच्या बाबतीत मी अनेक प्रज्ञावंताचे सुद्धा IQ चेक केलेले आहेत. मला मोठा प्रश्न एका मुलाने विचारला किंवा सर की IAS होण्यासाठी किंवा कलेक्टर होण्यासाठी IQ किती लागतो? आता मी पाहिलं तर कोणत्याच पुस्तकात नाही आहे. आता मग काय करावं? योगायोगाने त्यावेळेस आमच्या नांदेडमध्ये महानगरपालिका आयुक्त आदरणीय जी श्रीकांत साहेब हे होते. त्यांना विनंती केली, सर तुमचा IQ चेक करायचा हो, आम्हाला एक प्रश्न आहे. 23व्या वर्षी ते IAS झाले होते. मग त्यांचा IQ चेक केला आणि त्यांचं मुद्दाम खास करून मुलांसाठी भाषण ठेवायला लावलं. लोकमतच्या वतीनं त्यांचं भाषण ठेवलं होतं आणि त्यांनी अनेक प्रश्न विचारले. तर त्यांचा सर्वसामान्य मुलांचा जो कॉमन IQ असतो तो कॉमन IQ होता, पण त्या वापरण्याची जी पद्धत होती, स्टडी मॅनेजमेंट अतिशय ग्रेट होती त्यांची टॉपिक मॅनेजमेंट ही कन्सेप्ट होती. टाईम मॅनेजमेंट नाही, म्हणजे टॉपिक मॅनेजमेंट. ह्या टॉपिकला इतकं किती वेळ लागो मला पूर्ण करायचं आहे. म्हणून IQपेक्षा तुमचे एफर्ट्स महत्त्वाचे आहेत. इवन दो एका सायंटिस्टचं मत आहे की तुमचं टॅलेंट इज 1%,
अँड एफर्ट इज 99%. IQपेक्षा ही तुमचा एफर्ट महत्त्वाचा आहे. आणि EQची सुद्धा टेस्ट आहे. EQ मात्र तुम्हाला चेक केल्यानंतर तुमचा EQ मरेपर्यंत वाढवता येतो. लक्षात घ्या, IQ 18 वर्षापर्यंत वाढतो. कुठल्याही मुलामुलींचा IQ हा 18 वर्षापर्यंत वाढतो. नंतर आता बऱ्याच वेळेस मुलं म्हणतात नाही हो सर, ते 10वीला तर एकदम साधा मुलगा होता, नंतर ते एकदम म्हणजे तो खूप पुढे गेला. मित्र हो, त्याच्या IQत भर पडत नाही, त्याच्या अनुभवात भर पडते, EQमध्ये भर पडतो. बुद्ध्यांकाऐवजी भावनांकात भर पडते. आणि जितका तुम्ही भावनांक डेव्हलप करायचं जर ठरवलं, आज जरी या भाषणानंतर तुम्ही ठरवलं की मला भावनिक साक्षर व्हायचं आहे, अगोदर निगेटिव्ह भावना कोणत्या, पॉझिटिव्ह भावना कोणत्या, आपल्या भावनेवर कसं नियंत्रण ठेवायचं. आणि ज्या मुलामुलींचं स्वतःवर नियंत्रण आहे त्यांचं जगावर नियंत्रण असते. स्वनियंत्रण ते जगनियंत्रण. म्हणून EQ ही अतिशय महत्त्वाची हे आहे. सर, आपण पाड्यावरील मेंदूचा व्यायाम आपण बोलणार होतात, कृपया बोला. बरं ठीक आहे. खास करून कुठल्याही मुलांना 1 ते 9पर्यंत पाडे जर आले, लक्षात घ्या, तर तुम्हाला एक खास करून सांगतो की त्यानंतरच्या मुलाला 999पर्यंत पाडे येतात. पाडे म्हणजे काहीच नाही, एखाद्या अंकावर आकड्यावर केलेली एक क्रिया आहे. लक्षात घ्या. आणि कुठलीही गोष्ट वर्षभर घोका आणि 3 तासात ओका हे सब झूटे. पाठांतर महत्त्वाचं नाही, ती थीम महत्त्वाची. थीम मुलांच्या लक्षात आली. म्हणून सगळ्यात अगोदर मी मुलांना काय सराव करून घेतला, तर रिवर्स आणि फॉरवर्ड. आपल्या ब्रेनला काय की रिवर्स फॉरवर्डची सवय नसते. लक्षात घ्या. म्हणजे 1 पासून 100पर्यंत उजळणी म्हणायला लावली आणि 100पासून 1पर्यंत घ्यायला लावली. तर रिवर्समध्ये तुम्हाला जास्त वेळ लागतो. ज्यावेळेस मुलांच्या मेंदूला दोन्ही टाईम एकदाच लागतो त्यावेळेस त्या मेंदूची चांगली मशागत झालेली असते. A पासून Z पर्यंत, Z पासून A पर्यंत. रिवर्स फॉरवर्ड जर घेतलं तर मुलांच्या ब्रेनमध्ये हे होतं आहे. इवन दो तुमचा ब्रेन जिम म्हणजे एखाद्या नवीन लोकांना भेटलात, नवीन चित्रपट पाहिले, नवीन माणसांना भेटलात, नवीन गोष्टी शिकलात, नवीन भाषण ऐकलं, नवीन भाषा शिकलात, तर आपला मेंदू नेहमी तल्लक राहतो. आणि जास्तीत जास्त राजकीय व्यक्तिमत्व, उद्योजक हे जास्त आपल्याला एकदम थकलेले किंवा एकदम त्यांचा मेंदू हे झालेला दिसत नाही. तर ते डेली काही ना काही वाचत राहतात, नवीन विचार करत राहतात, स्वतःला कोडे देत राहतात. खास करून या मेंदूच्या व्यायामशाळेच्या बाबतीत किंवा मेंदूच्या बाबतीत एक उदाहरण आपल्याला असं देता येईल की महाभारत लिहित असताना असं एक कथा आहे. मी खास करून म्हणजे भक्तिवादी, पुराणवादी वगैरे काही नाही, मी फक्त माणुसकीवादी आहे, मानवतावादी आहे. एक उदाहरणं वगैरे दाखले वगैरे घ्यायचे, त्याच्यामध्ये जास्त काही विचार करायचा नाही की संपूर्ण महाभारत याच्यामध्ये जवळपास 5 लाखापेक्षा जास्त शब्द येतं. मग हे एवढं मोठं लिहायचं कोणी, तर त्या काळामध्ये श्री गणेशाला आपला लिहिण्यासाठी घेतलं. त्यांनी एक आट टाकली होती, मी एकदा बसलो म्हणले काम पूर्ण संपेपर्यंत थांबणार नाही, तुम्ही त्या स्पीडनं मला सांगा. तर महर्षी व्यासांनी ठरवलं की त्यांना सांगायला सुरुवात केली. तर असं होऊ लागलं की त्यांच्या स्पीडपुढे ह्यांना सांगता येणं गेलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी कोडे टाकायला सुरुवात केली. जोपर्यंत त्यांचं डोकं ते कोडे सोडवण्यासाठी गुंतलं आहे तोपर्यंत त्यांनी पुढचे वाक्य वगैरे हे करायचे आणि नंतर हे करायचं. आणि असं 5 लाख शब्द झाल्यानंतर एक शब्दही श्री गणेश बोलले नाहीत किंवा श्री गणेश बोलले नाहीत. आणि कुठल्याही मुलांना खास करून शिकत असताना जी मुलं कमी बोलतात जास्त ऐकतात. खास करून मुलं शिकतात कशी विसरतात कशी, हा एक मुद्दा राहून जाईल, तो थोडासा ऐका. जगातले कुठलेही मुलं 83% नॉलेज आपण डोळ्याने घेतो, म्हणजे पाहून पाहून आपण शिकतो. म्हणून मुलांना मोबाईल, TV हे बरं वाटतं आहे. आणि वर्गातला जो वर शिकवतात सर हे बरे वाटत नाही, कारण ब्लॅक अँड व्हाईट आमचा जमाना आहे, पूर्ण ब्लॅक बोर्ड आहे आणि व्हाईट चॉप पीस असतो. आणि मुलांचं जीवन कलरफुल आहे. खास करून 83% ज्ञान आपण डोळ्याने घेतो, 11% ज्ञान आपण कानाने घेतो ऐकून. ज्या मुलाचे कान आणि डोळे दोन्हीही सजग आहेत, दोन्हीही व्यवस्थित आहेत, व्यवस्थित गुड लिस्नर आहे, जो व्यवस्थित ऑब्झर्व आहे, तो ग्रेट सायंटिस्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे 83% ज्ञान डोळ्याने, 11% ज्ञान कानानं, 3.5% नॉलेज आपण स्किनद्वारे, स्पर्शाद्वारे, 1.5% नॉलेज आपण स्मेलद्वारे म्हणजे सुगंध घेऊन, आणि 0.5% जिभेद्वारे. असं 100% नॉलेज आपण घेतो. हे पंच ज्ञानेंद्रिय नॉलेज घेण्याचं. आणि हे ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं तुम्ही जास्तीत जास्त मुलांना सराव जर दिला, या पंच ज्ञानेंद्रियांना सराव दिला आणि जास्तीत जास्त वाचण्यापेक्षा प्रॅक्टिकल जर केलं तर खऱ्या अर्थानं मेंदूची व्यायामशाळा घडते आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त या घोकमपट्टीपेक्षा, वाचनापेक्षा प्रॅक्टिकल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जितकं तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल द्याल, मुलांना ट्विस्ट द्याल, कोडे द्याल, वेगवेगळे बौद्धिक गेम द्याल, तितकं मुलांची मेंदूची व्यायामशाळा होती आहे. आणि मेंदूच्या व्यायामशाळेच्या बाबतीत 2, एक मरतुकडा माणूस
आणि एखादा खलीसारखा किंवा एखादा आपलं रोनाल्डोसारखा एकदम बलदंड माणूस, ह्या दोघांचं शरीर सारखं असतंय. एकानं व्यायामानं डेव्हलप केलं आहे योग्य आहारानं आणि एकानं केलं नाही. तसं 2 कॉमन मुलांचा मेंदू सारखा असतो. हा एक खूप हुशार असेल तर त्यानं मेंदूला रोजचा सराव दिला आहे, तो एकदम स्ट्रॉंग झाला, आणि एकानं मेंदूला सराव दिला नाही. माणूस मनानं विचारानं मेंदूनं सुद्धा आळशी होऊ शकतो. म्हणून आपल्या मुलांना आळशी होऊ द्यायचं नसेल तर माझं संत कबीरांचं एक वाक्य मला खूप चांगलं आवडतं आहे, खाली न बैठ कुछ किया कर, भले ही अच्छा पायजामा फाड़ कर, फिर से सिया कर. हे यश त्यामुळं तुमचंच राहील. म्हणून माझ्या या सर्व येणाऱ्या नव्या पिढीला, पालकांना, बालकांना यशस्वी होण्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण अतिशय छानपणे माझं सर्व ऐकून घेतलं, म्हणून मी आपला आभारी आहे. केव्हाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझं प्लॅनच आहे, किमान आत्तापर्यंत एक 8-10 लाख मुलांना गायडन्स केलं आहे. पूर्ण राज्यातल्या नव्हे आपल्या देशातल्या जास्तीत जास्त मुलांना डोकं कसं वापरायचं, मेंदू साक्षरता करून जास्तीत जास्त आपलं राष्ट्र, आपला समाज, आपल्या सर्वांचा विकास होण्यासाठी माझं एक छोटंसं मिशन आहे. आणि मी परत एकदा झकास या ग्रुपचे खास मित्र आमचे, त्यानंतर आपले उद्याचा मराठवाडा आणि आपले त्यांचे प्रायोजक जे बँक वगैरे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. अतिशय चांगला आपण या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी आपणा सर्वांचा आभारी आहे. जेव्हा केव्हा गरज पडेल मी आपल्या फील्डमधला, आपल्याच याच्यातला एक आहे. शेवटी मी आपला माझा नंबर किंवा माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID सुद्धा देऊन टाकतो, bmkachve@gmail.com. बाय चान्स ईमेल ID नसेल तर बोर्डाच्या वेबसाईटवर माझा नंबर असतो. मोबाईल नंबर आहे 9371261500. मराठीमध्ये सांगतो 93-712-61-500. मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळे 712 त्याच्यामध्ये आहे. खास करून जमीनदार आहे, जमीन आता गावाकडं नाही आहे, दार आहे. म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.